मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एक निरागस, एक सर्वसामान्य महिला काय करू शकते याचं एक उदाहरण आज भारताला बघायला मिळतंय. महाराष्ट्राचे मंत्री, संकटमोचक मंत्री, हे संकटात सापडले या महिलेमुळं. मुंबईमध्ये जो महिला जन आक्रोश मोर्चा भारतीय जनता पार्टीने म्हणजे सत्ताधारी पक्षाने काढला होता, या मोर्चामुळे आपण आपल्या लेकराकडे जाऊ शकत नाही. 1 तास झाला वाहतूक कोंडीमुळे अडकलेलो आहोत. तो संताप अनावर झाला आणि मग या महिलेने जो रुद्रावतार धारण केला त्यामुळं सरकारची पूर्ती गेली, भारतीय जनता पार्टीची पूर्ती गेली आणि विरोधकांनी देखील आता आत्मपरीक्षण करायला हरकत नाही असा संदेश या घटनेने दिला. काल संध्याकाळी म्हणजे वर्किंग डेच्या दिवशी हे घडलेलं आहे आणि तो व्हिडिओ देशभर आज व्हायरल होतो. आपण त्या संबंधी बोलतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, 17 एप्रिलला ज्या वेळेला हे नारी शक्ती वंदन अधिनियम संशोधन विधेयक हे नामंजूर झालं, त्यामुळे तिळपापड झाला भारतीय जनता पार्टीचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हे सगळे नेते आणि तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे राजकीय डाव आपल्याच अंगावर आलेला आहे आणि विरोधकांनी आपली व्यवस्थितपणे कोंडी केलेली आहे. त्यामुळं करायचं काय अशा याच्यामध्ये जे काही केलं जात आहे की भ्रूण हत्या केलेली आहे विरोधकांनी महिला आरक्षणाची आणि त्यासाठी निषेध नोंदवावा तेवढा कमीच आहे. 17 एप्रिल हा त्या अर्थाने काळा दिवस आहे आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये तशी घोषणा केली. 1 कोटी महिलांच्या स्वाक्षरी त्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर डिबेटला आपण कधी पण तयार आहोत, परंतु आपल्या स्तरावरचा नेता पाहिजे, मग डिबेट करू असं त्यांनी म्हटलं. आणि मग त्यांनी काल जन आक्रोश मोर्चामध्ये आपलं भाषण देखील त्या पद्धतीने केलं. तर या एकूणच जो वरळीला जो अगदी गजबजलाय, तशी मुंबई पूर्ण गजबजलेली आहेच आहे, परंतु वरळी, सिलिंग वगैरे, जांभोरी मैदान हा जो सगळा पट्टा आहे तो नेहमी गजबजलेला आणि त्या ठिकाणी अनेक डायव्हर्शन, अनेक गोष्टी घडत असतात. त्या रोजच्या प्रवासात देखील अनंत अडचणींना सामोरं जाऊन सर्वसामान्य माणूस, महिला, वृद्ध यांना प्रवास करावा लागतो. आणि मग जेवढा अधिकार आंदोलकांना असतो आंदोलन करण्याचा, म्हणजे आता गिरीश महाजन म्हणालेले बघा की आम्ही परवानगी घेऊन ते काढलेलं होतं मोर्चा. त्याच्यामुळं मग तुम्हाला जेवढा अधिकार कायद्याने दिलेला आहे आंदोलन करण्याचा, तेवढाच अधिकार सर्वसामान्य माणसाला निर्धोकपणे, निर्धास्तपणे प्रवास करण्याचा देखील अधिकार दिलेला आहे. मग त्या सर्वसामान्य माणसाच्या अधिकारावर जर अतिक्रमण होत असेल, पुन्हा वाहतूक कोंडीला जसं तो रोजच सामोरं जातोय आणि अशा पद्धतीने आंदोलनामुळे जर वाहतूक कोंडी होत असेल, म्हणजे कितीतरी रुपयांचं पेट्रोल, डिझेल ते वाया जात असेल, बऱ्याच गोष्टी होत असतात. या आता नेहमी सवयीच्या झालेल्या आहेत. माणूस सहनशील झालेला आहे आणि मग तो सहनशील माणूस त्याच्या डोक्यामध्ये तो जो राग आहे तो ज्यावेळेला तो तोंडावर येतो आणि मग तो एकच फटका मारतो, तो कसा मारू शकतो हे एका लेकराच्या आईने दाखवलेलं आहे. एक सर्वसामान्य महिला किंवा उच्चभ्रू महिला, ती कुणीही असो, कुठल्याही जात धर्माची असो, तिची अजून ओळख पटलेली नाही किंवा आता काही वेळानंतर ती कोण आहे नेमकी काय वगैरे याच्या बऱ्याचशा मुलाखती वगैरे येतील. परंतु तिने ज्या वेळेला असं पाहिलं की आपण 1 तास झालं, म्हणजे 5-5:30 पर्यंत आपण अडकून पडलेलो आहोत आणि आपला तिकडं मुलगा त्या शाळेच्या बसमधून उतरलेला आहे, नाही आपल्याला त्याला घ्यायला जायचं आहे. त्याच्यामुळे तिची जीवाची घालमेल इतकी झाली की तिला समजेना काय करावं. त्याच्यामुळे ती पोट तिडकेने रस्त्यावर उतरली. पोलिसांना विचार, आता पोलिसांनी आपल्या जसं सगळ्यांना हा हा थांबा वगैरे असं काहीतरी मोगम उत्तर द्यायचं, त्या पद्धतीने ते उत्तर दिलं आणि नेमकं तेच तिला खटकलं.
हा तिच्या आई असण्याच्या आणि तिच्या मायेच्या संदर्भातल्या अधिकारावरचा हा घाला होता आणि तात्काळ ती चिडली, प्रचंड चिडली. आणि मग कोण आयोजक आहेत असं बघत ती गेली. मग तिथं महापौर रितू तावडे वगैरे, आता त्या बाईला काही घेणं देणं नाही की कोण महापौर काय. मग तिच्या तावडीत सापडले संकटमोचक गिरीश महाजन. मग गिरीश महाजनांना त्यांनी विचारलं, हे तुमचं काय चाललेलं आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे, इकडे जांभोरी मैदान आहे, त्या मैदानामध्ये तुम्ही जाऊन करा, तुमचा निषेध नोंदवा, आंदोलन करा, काय करायचं ते करा. तुम्ही वाहतूक कशाला 1 तास आपण आम्हाला का वेठीस धरलेला आहे, गेट आउट. म्हणजे इथून चालते वा अशा शब्दामध्ये तिने हे केलं. मग आज गिरीश महाजन यांना खुलासा करणं, समोर येणं हे भाग होतं. कारण ऐन रस्त्यावर ते प्रसार माध्यमांना बाईट देण्यामध्ये व्यस्त असताना या महिलेने जो तडाखा मारला तो अगदी जिवारी लागलेला आहे. मग आता आज खुलासा केला पाहिजे. मग ते खुलासा करण्यासाठी समोर आले आणि ते म्हणले त्या महिलेचा रुद्रावतार, मग तिची वाहतूक कोण, म्हणजे हे कसं झालं काय वगैरे सगळं वरवरचं, आणि तिची ती भाषा, आणि मग तिने ती बाटली कशी फेकून मारली वगैरे काय. म्हणजे तिने ज्या संतापाच्या भरामध्ये म्हणजे अनाहूतपणे स्वाभाविकपणे तिच्या हाताला जे लागेल ते आपलं तिने फेकलं. म्हणजे तिने जणू काही बॉम्बच फेकला त्या मोर्चेकऱ्याने. अशा पद्धतीने आज महाजन पुन्हा बोलत होते आणि यापुढे असं काही होणार नाही वगैरे, आम्ही सांभाळून घेऊ वगैरे असं ते म्हटले. म्हणजे आपण सत्तेमध्ये आहोत, मग पोलीस आपले पटीक आहेत, मग त्यांना सांगायचंय आणि कशाही पद्धतीने न्यायचंय, हा तडाखा आहे. मग आता विरोधक गप्प कसे बसतील. विरोधक देखील हेच करतात, सगळेजण तेच करतात. म्हणजे यांचे म्हणजे नको ते थोबडे जे सगळीकडे दिसतात वाढदिवसाला याला त्याला, सगळे इलिगल जसे ते बॅनर, डिजिटल बॅनर लावलेले असतात, त्याप्रमाणे हे 365 दिवस वाटेल तेव्हा नको तिथं जे आंदोलन करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होती, लोकांना त्रास होतोय, काही नवं नाहीये. म्हणजे बॅनर असो किंवा आंदोलन असो, हे कायदा हातात घ्यायचा आणि वाटेल तो नंगा नाच घालायचा, हे सगळ्यांना जमतं. मग सर्वोच्च न्यायालय, भारतीय दंड संहिता आहे, ती सांगते तुम्हाला की तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण तो कुठं केला पाहिजे, सर्वसामान्यांना त्रास झाला नाही पाहिजे. मग कोणतं कलम आहे, अमुक अमुक इतकं कलम आहे, तुम्ही रिकाम्या मैदानामध्ये करा. जसं मुंबईमध्ये जे झालेलं आहे, मुंबईमध्ये अनेक प्रसंग झाले, जसं मराठा आंदोलनाचा प्रसंग, तिथं देखील संकटमोचक गिरीश महाजन आंतरवाली सराटीपासून त्या मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत वावरत होतेच. मग त्या आंदोलकांकडून जशी काही वाहतुकीची कोंडी झाली होती, त्यावेळेला त्या आंदोलकांना ज्या पद्धतीने ट्रोल केलं गेलं एका विशिष्ट ब्रिगेड करून, आणि कशा, मग तिथं काय झालेलं आहे. मग हे लक्षात, मग त्यावेळेला पोलिसांचा धाक, न्यायालयाचा धाक दाखवण्यात आला. मग आता ह्या काही असो, अगदी भारतीय जनता पार्टीवर दोष देऊन उपयोग नाहीये. काँग्रेसही ते करतं, शिवसेना तेच करतं, रिपाई तेच करतं, सगळेजण तेच करत असतात. पण एखादी महिला ही, म्हणजे तो व्हिडिओ का व्हायरल झालाय, कारण ही जी वेदना आहे, ही जी ठसठस आहे मनामध्ये, सर्वसामान्यांच्या माणसाच्या मनामध्ये, आणि तो कोण पक्ष आहे, कोण नेता आहे, हे काही न बघता ज्या वेळेला तो बोलतो, मग ते बोलणं कसं झुंबू शकतं, कसं अडचणीचं ठरू शकतं. म्हणजे इकडं त्या भ्रूण हत्या केली त्या आरक्षणाची म्हणून जो जन आक्रोश केला जातोय सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या विरुद्ध, तो झाकोळला गेला एका आईच्या आक्रोशाने, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.